रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी माऊली. चैत्र पौर्णिमेला म्हणजे 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. त्यानिमित्त आपल्या सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काम घातला बांधवळी, काळ घातला तोंडरी, तया माझा दंडवत, कपी कुणी हनुमंत. शरीर वज्र ऐसे, कवळी ब्रह्मांड ते पुछे, रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. तुकाराम महाराज हनुमंताला वंदन करतात त्या अभंगामध्ये. हनुमंत कसा, तर हनुमंतानं काम विकार जो आहे, ज्यावर नियंत्रण ठेवणं सर्वात कठीण आहे, त्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे माऊली. आणि हा काम त्यानं बंदिवासात टाकलेला आहे, बांधून टाकलेला आहे. असा हा राम भक्त हनुमान. आणि काळाला सुद्धा त्यानं बद्ध केलं आहे, काळावर सुद्धा विजय मिळवलेला आहे. अशा या हनुमंताला माझं दंडवत असो, प्रणाम असो. तेव्हा रामभक्त हनुमंताच्या जन्माची कथा सांगत असताना संत नामदेव महाराजांच्या अभंगाची सुद्धा आठवण ठेवणं खूप महत्त्वाचं वाटतंय. नामदेवांचा अभंग असा आहे पहा. पिंड घारीने झळपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी, महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्यावन दिला. महारुद्र तो प्रगटला नामा म्हणे म्यावन दिला. असा अतिशय सुंदर असा अभंग संत नामदेव महाराजांचा आहे. तेव्हा या ठिकाणी महाराज म्हणतात, पिंड घारीने झळपिला, अंजनीने तो सेविला. आता पिंड कोणता हे आपल्याला अगोदर पाहावं लागेल. तसं राम जन्माच्या वेळेस थोडक्यामध्ये ही कथा पाहिली. आता अगदी थोडक्यामध्ये ती कथा आपण पाहूया. दशरथाला पुत्र नव्हता, राजगादीला वारस नव्हता, आणि म्हणून दशरथ राजानं पुत्र कामेष्टी यज्ञ हा शृंग नावाचे ऋषी जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली केला. आणि यज्ञाचं फळ म्हणून त्याला यज्ञामधून एका दिव्य अशा प्रसादाची प्राप्ती झाली. या दिव्य प्रसादाचे भाग करत असतानाच त्यामधला काही भाग म्हणजे प्रसादामधला अंश एका पक्षानं, खारीसारख्या पक्षानं तो उचलला, त्यावर झडप घातली आणि अवकाशामध्ये उडाला. इकडे मग राहिलेल्याचे यांनी भाग केले आणि भाग करून एक भाग हा कैकेयीच्या हातावर ठेवला आणि दुसरा भाग पट्टर आणि कौशल्याच्या हातावर ठेवला. बाजूला सुमित्रा होती. त्या दोघींनी काय केलं, आपल्या मधला अर्धा भाग सुमित्रेला दिला. तेव्हा यथावकाश मग रामनवमीला, त्यानंतर साधारणतः 9 महिने 9 दिवसांनी रामनवमीला प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. त्यानंतर भरत राजाचा जन्म झाला, तो दशमीच्या दिवशी चैत्र शुद्ध दशमीला. आणि एकादशीच्या दिवशी, चैत्र शुद्ध एकादशी, त्या दिवशी सुमित्रेला 2 पुत्ररत्न प्राप्त झाले. एक लक्ष्मण आणि दुसरा शत्रुघ्न. कारण तिला 2 भाग मिळाले होते. या प्रसादाचे किती भाग मिळाले होते? 2 भाग मिळाले होते. पिंडाचे 2 भाग मिळाले होते. आता इकडे अंश जो आहे, हा अंश त्या घारीला झपाटला आणि अवकाशामध्ये उडून गेली. उडत 2-3 दिवस ते अवकाशामध्ये उडत राहिली आणि शेवटी गेली दक्षिणेमध्ये. अंजनेत्री किंवा अंजनी मेरू नावाचा पर्वत आहे, अंजनेरी नावाचा. आता हा पर्वत काही लोक म्हणतात कर्नाटकमध्ये आहे, काही म्हणजे हे स्थान जे आहे नेमकं ते स्थान म्हणजे हनुमंत जन्माचं स्थान हे काही
काही लोकांचं असं मत आहे की ते कर्नाटकमध्ये आहे, काही म्हणतात आंध्रमध्ये आहे आणि आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये आहे. त्या कुठे असला तरी दक्षिणेमध्ये उत्तर भारतामध्ये यज्ञ झाला आणि तेथून ती घाण उडत आली दक्षिणेमध्ये. दक्षिणेमध्ये हे एवढं निश्चित आहे. आणि अंजनेत्री पर्वतावर अंजनी माता वनराज केसरी यांची पत्नी, वनराज केसरी यांची पत्नी अंजनी वानरराज, तेव्हा ही अंजनी माता जी आहे ती भगवान शिवाजी भक्त होती. ती भक्ती करत होती, प्रार्थना करत होती भगवान शंकराची. आता 4-5 दिवसानंतर ही घार त्या पर्वताच्या सानिध्यामध्ये आली, पर्वताजवळ आली, त्या पर्वतावर आली. आणि नेमका त्याच वेळेला पवनदेव म्हणजे वायू, हवा, जो पंचमहाभूतापैकी एक आहे, आणि एक देवता सुद्धा त्याला मारलेला आहे, हा पवनदेव वायू. खूप जोरामध्ये हवेची झुळूक आली, एवढ्या जोरामध्ये की घारीच्या तोंडामध्ये एवढा म्हणजे ताकदीनं पकडलेला जो प्रसादाचा पिंड आहे तो तोंडामधून रिसकला गेला, तोंडामधून पडला. पवनदेवाला तो काढून घेतला आणि नेमका अंजनीच्या हातावर पडला. माऊली, नेमका कुठे पडला तो पिंड? अंजनीच्या हातावर. माता अंजनी वर पाहिलं, वर कोणी दिसलं नाही. तिला तो जो प्रसाद आहे, तो जो प्रसाद पिंड आहे, तो भगवान शिवाचा प्रसादच वाटला आणि होताच. तिनं तो भक्तिभावानं नमस्कार केला आणि प्रसाद ग्रहण केला, पिंडाचं ग्रहण केलं. पिंडाचा अंश होता तो, तेव्हा त्याचं ग्रहण केलं. आणि ग्रहण केल्यानंतर बघ, साधारणतः त्यानंतरच्या कालावधीमध्ये ती यथावकाश माता अंजनी जी आहे तिनं पुत्ररत्न दिलं. आणि ते पुत्ररत्न दुसरं कोणतंही नसून काय होते? प्रत्यक्ष रुद्राचा अंश होता. हनुमंतराया होते, मारुतीराया होते. तेव्हा बोला, मारुतीराया की जय, जय जय हनुमान जी की जय. तेव्हा जय हनुमंता आपण म्हणूया. तेव्हा अशा तऱ्हेनं हनुमंताचा जन्म झाला. बलशाली असा हनुमान, या हनुमंताचा जन्म अशा तऱ्हेनं झाला. आणि तो पर्वत शिखरावर राहणाऱ्या अंजनी मातीच्या पोटी झाला. हनुमंताचे पिता केसरी, वानरराज केसरी, म्हणून हनुमंताला एक नाव आहे केसरी नंदन हनुमान. आता त्याचे धर्मपिता कोण? तर धर्मपिता ज्यांनी प्रसाद या अंजनीच्या हातामध्ये ठेवला, ज्याच्या मदतीनं प्रसाद हा अंजनीच्या हातावर आला, ते पवनदेव. म्हणून हनुमानजीला दुसरा सुद्धा नाव आहे पवनसूत हनुमान. केसरी नंदन, पवनसूत, बलशाली असा हनुमंत, रामनिष्ठ, रामभक्तिनिष्ठ असा हनुमंत. तेव्हा अशा हनुमंताचा जन्म झाला. आणि तो दिवस कोणता होता? रामनवमीनंतर 6वा दिवस, चैत्र पौर्णिमा. कोणता दिवस होता तो? रामनवमीनंतर 6वा दिवस म्हणजे चैत्र पौर्णिमा. आणि समय कोणता होता? तर सूर्योदय त्यावेळेला होत होता. आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला सूर्योदय होत असतो त्यावेळेला सूर्यबिंब हे लाल असते. आता काही लोक सूर्यवंशी असतात, ते सूर्योदय कधी पाहतच नाही. म्हणजे खूप वेळपर्यंत ते, आता सूर्यवंशी म्हणजे राम सूर्यवंशी होते, तो भाग नाही म्हणत मी. इथे गमतीचा भाग असा की काही लोकांना सूर्योदय कधी होते हेच माहीत नसते. याचं कारण त्यांचा वेळ हा अंथरुणात जातो. तेव्हा सूर्योदय जर तुम्ही पाहिला तर अतिशय विलोभनीय दृश्य असते. माऊली, लाल गोळा क्षितिजावर असा वर येताना दिसतो तो सूर्य. आणि हनुमंत जे आहेत ते सर्वसाधारण होते का? नाही.
हनुमंत सर्वसाधारण नव्हते. हनुमंत जे साक्षात रुद्राचा अवतार आणि जिज्ञासू, त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा गुण होता जिज्ञासू. आणि या जिज्ञासू वृत्तीमुळे जन्मल्यावर त्यांना काय दिसलं सूर्योदयाच्या समयाला, तर हा लाल बुंद असा गोळा अवकाशामध्ये दिसला. हनुमंताला उत्सुकता झाली की हा काय. हनुमंत निघाले सूर्याच्या दिशेत. सर्वांना धास्ती वाटली की आता काय होते काय नाही. आणि म्हणून मग त्यासाठी देवाला त्याच्यावर वज्राचा प्रहार केला हनुवटीवर इंद्रानं. आणि त्या वज्राच्या प्रहारामुळे हनुमंत मग कुठे पडले, मूर्छित होऊन मेरूच्या पायथ्याशी पडले, पर्वताच्या पायथ्याशी पडले. आणि मग या हनुमंताला लगेच वासुदेव कृष्णानं, ईश्वरानं उचलून धरलं आणि सर्व देव त्या ठिकाणी आले. त्यांनी त्याला वरदान दिलं आणि सर्व शक्ती प्रदान केल्या. असा हा हनुमंत. तेव्हा हनुमंत आपण त्याची जयंती साजरी करतो. याचं कारण हनुमंत हा रुद्राचा अवतार आहे एवढंच फक्त नाही पावली. हनुमंताकडून अनेक गुण आपल्याला घेता येतात. त्याच्यामध्ये जर आपण गुण शोधले तर ते गुण आपण जर अंगीकारले तर नक्कीच आपलं जीवन सुखद झाल्याशिवाय राहणार नाही. असे कोणते बरे गुण आहेत, तर पहिला गुण म्हणजे जिज्ञासू वृत्ती. हनुमंतांची जिज्ञासू वृत्ती. नवीन काही असलं तर ते जाणून घेण्याची वृत्ती, नेमकं काय आहे आतमध्ये ते पाहण्याची वृत्ती, ही जिज्ञासू वृत्ती. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे निष्ठा, स्वामीनिष्ठा. प्रभू रामचंद्राची भक्ती, प्रभू रामचंद्राची निष्ठा ही हनुमंताची होती. आणि जन्मापासून तर आजही आहे, कारण हनुमंत चिरंजीव आहे असं मानलं जाते. आजही प्रभू हनुमंत जे आहेत ते प्रभू रामचंद्राशी एकनिष्ठ आहेत. आपल्या माणसासारखे नाही, जिकडे फायदा तिकडे चालले तसं आहे का, नाही. आपल्याकडे कसं आहे, थोडंसं काही गडबड झाली की पार्टी सोडून द्यायची, दुसरीकडे जायचं, जिथे फायदा असेल तिथे जायचं. जे निष्ठा बदलते आहेत माणसाच्या, परंतु मारुती राय एकनिष्ठ होते, एकनिष्ठ आहेत. हा गुण सर्वात महत्त्वाचा गुण त्यांनी घेतला, त्याच्यापासून आपण घेऊ शकतो. त्यानंतर कर्तव्यनिष्ठ सुद्धा होते. कर्तव्यनिष्ठ, एखादं काम जर हातामध्ये घेतलं तर ते पूर्ण करायचं, कर्तव्याशी प्रामाणिक राहायचं. त्यासाठी मग जे जे कष्ट उपसावे लागत असतील ते करायचे. मित्रप्रेमी होते. सुग्रीवासाठी प्रभू रामचंद्रांना त्यांनी गळ घातली आणि सुग्रीवावर आलेलं संकट दूर केलं. सुग्रीवाचं राज्य सुग्रीवाला मिळवून दिलं. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या मित्रप्रेमासाठी रामभक्त हनुमंतांनी केलेल्या आहेत. हे मित्रप्रेमसुद्धा शिकावं हनुमंताकडून. त्याचप्रमाणे समयसूचकता, समयसूचकता आणि संवाद कौशल्य, दोन गुणसुद्धा हनुमंताच्या ठिकाणी होते. संवाद कौशल्य कुठे दिसून येते, रावणाशी बोलताना अतिशय चतुरपणे हनुमानजी बोलतात. त्याचप्रमाणे जेव्हा लंकेमधून वैद्याला आणलं जाते, लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागते त्यावेळी, तेव्हा त्या वैद्याशी हनुमंतांनी केलेला संवाद हा सुद्धा त्यांच्या संवाद चातुर्याचं वैशिष्ट्य ठरते. बऱ्याचशा गोष्टी संवादामुळे शक्य होतात हे हनुमंतांनी दाखवून दिलं. जे प्रत्येक वेळेला लढाईच करावी लागते असंही नाही, संवादाने काही गोष्टी शक्य होऊ शकतात. समयसूचकता, रावण उंच आसनावर बसला आणि हनुमानजी खाली उभे होते. रामाचे सेवक होते ते, तेवढ्या खाली कसे थांबतील. त्यांनी स्वतःच्याच शेपटीचं सिंहासन केलं, त्याच्यावर जाऊन बसले रावणाच्या बरोबरी.
समयानुसार वागले. त्यानंतर जेव्हा हिमालयामध्ये गेले संजीवनी बुटी आणण्यासाठी, संजीवनी बुटी शोधण्यामध्ये वेळ जात होता, खूप वेळ जाऊ शकला असता. म्हणून मग तेथे दिसतील तेवढ्या सर्व वनस्पती त्यांनी घेतल्या आणि त्या वनस्पती घेऊन निघाले आपले लंकेला आणि वेळेमध्ये पोहोचले. दिवस निघायच्या आत आणि लक्ष्मणाचे प्राण वाचले समय सुचकतेमुळे. पुलाची बांधणी, राम सेतू जो बांधला तो सुद्धा नियोजनबद्ध रीतीनं बांधला गेला हनुमंताच्या मार्गदर्शनाखाली. कुशल सेनापती सुद्धा ते होते. तेव्हा असे रामभक्त हनुमान याच्यामध्ये अजून एक सर्वात महत्त्वाचा गुण होता, त्यांनी काम आणि क्रोधाला जिंकलेलं होतं माऊली. सर्वात मोठे शत्रू जे आहेत कामविकार. कामविकारामुळे बऱ्याच गोष्टी घडत असतात, अनेक अपराध घडत असतात आणि या कामविकारावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेला योद्धा कोण असेल तर रामभक्त हनुमान होते. रामभक्त हनुमान कामविकारावर त्यांनी विजय मिळवला होता, त्यावर नियंत्रण मिळवलं होतं. त्याचबरोबर क्रोधावर सुद्धा त्यांनी नियंत्रण मिळवलं होतं. क्रोध, राग म्हणजे काय हो, शेवटी हनुमंत जाणत होते राग म्हणजे नेमकं काय, तर दुसऱ्याने केलेल्या चुकीची आपण स्वतः शिक्षा भोगणं म्हणजे राग, अशी व्याख्या कधी कधी रागाची करतात. दुसऱ्याने केलेल्या चुकीची आपण स्वतः शिक्षा भोगणं म्हणजे राग. उदाहरणार्थ पहा, एखाद्यानं खूप मोठी चूक केली आणि त्या चुकीमुळे आपल्याला भयंकर राग आला. ब्लड प्रेशर कोणाचं वाढणार आहे, ज्यानं चूक केली त्याचं की आपलं वाढेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवायला शिकायचं. आता एक माणूस ऋषींकडे गेला एका आणि विचारलं की महाराज, मला इतका राग येतो, आमच्या पती पत्नीमध्ये सतत भांडणं होत राहतात आणि इतके भांडणं होतात की पराकुटीला ते भांडणं पोहोचतात, आम्ही एकमेकांना सोडून देण्याच्या गोष्टी करतो, काय करू सांगा. महाराज ज्ञानी होते, त्यांनी काय केलं, एक साधा आणि सोपा उपाय सांगितला. एका बॉटलमध्ये पाणी दिलं, एका भांड्यामध्ये पाणी दिलं आणि ते पाणी घेऊन त्याला सांगितलं की पाणी घरी घेऊन जा आणि सोबत ठेवत जा. हे सोबत ठेवून काय करू, महाराजांनी सांगितलं, जेव्हा जेव्हा तुझी पत्नी किंवा बायको बोलायला लागते रागामध्ये, तेव्हा पाण्याचा एक घोट घ्यायचा आणि तोंडात ठेवायचा. 5 मिनिटं घोट गिळायचा नाही, तोंडातच ठेवायचा. झालं काय माऊली, ती बोलत राहिली, राग आला, याने घोट घेतला, तोंडामध्ये ठेवला. 1 मिनिटं बोलली, 2 मिनिटं बोलली, 5 मिनिटं बोलली, नंतर बोलणं बंद झालं. असं प्रत्येक वेळेला व्हायला लागलं आणि त्याच्या पत्नीच्या सुद्धा लक्षात आलं की आता रागवून फायदा नाही, हा तर काहीच म्हणत नाही, कारण याला बोलताच येत नव्हतं. मग परत 15 दिवसांनी तो त्या महाराजांकडे गेला आणि म्हणाला, महाराज आता मला रागही येत नाही आणि आमचं भांडणही होत नाही. कारण तो म्हणाला, तुम्ही दिलेला जे बंतरलेलं पाणी आहे ते पाणी मी तोंडात ठेवतो आणि त्यामुळे मग माझा राग निघून जातो. महाराज म्हणाले, मी साध्या भांड्यातलंच पाणी तुला दिलं, या पाण्यामध्ये काहीच नव्हतं, फक्त मी तुला एक सांगितलं, राग आला की तसा संयम नाही ठेवले जात, बोलू नको. बोललं नाही की बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तेव्हा असा राग माऊली अनेक नुकसानं करू शकतो, परंतु रागावर क्रोधावर हनुमानजींनी विजय मिळवलेला होता. असा हा हनुमंत, ज्याला काम क्रोध या विकारांवर विजय मिळवला. त्याचबरोबर हनुमंताचं शरीर जे आहे, शरीर वज्रासम होतं, बलाढ्य शरीर यष्टी होती आणि वज्रासम मजबूत असं शरीर होतं हनुमंताचं. हे सुद्धा हनुमानजीकडून आपण घेतलं पाहिजे. काय,
आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. शरीर आणि आरोग्य कमवलं पाहिजे, आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. आरोग्य चांगलं असेल तर तुम्हाला भक्ती करता येते. हे हनुमानजीकडून शिकायचं. आरोग्य चांगलं, भक्तीमध्ये लक्ष लागू शकते. त्यानंतर तुम्ही जे काय कार्य करत असाल ते कार्य करू शकता. जीवनामध्ये सर्व प्रकारचा आनंद उपभोगू शकता. परंतु त्यासाठी शरीरयष्टी चांगली पाहिजे. शरीरयष्टी चांगली नसेल, आरोग्य चांगलं नसेल तर काही फायदा आहे का? सर्व सुख पायाशी लोळत घेत असून ते उपभोगताच येत नाहीत. काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. आणि म्हणून आनंद उपभोगायचा असेल जीवनामध्ये, ईश्वराची भक्ती जरी करायची असली तरी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि हे हनुमंतांनी सांगितलेलं आहे. शरीर कसं ठेवायचं तर मजबूत ठेवायचं, बलदंड ठेवायचं, आरोग्य संपन्न जगायचं. हे हनुमंतांनी शिकवलेलं आहे आपल्या जीवनामधून. तेव्हा ताकद असूनही संयम ठेवणं महत्त्वाचं आहे. ताकद असूनही संयम ठेवणं महत्त्वाचं आहे. रावणाच्या दरबारामध्ये असताना हनुमंत रावणावर हल्ला करू शकले असते, परंतु तसं केलं काय? तसं नाही केलं. का? ती योग्य वेळ नव्हती. ताकद होती परंतु योग्य वेळ नव्हती. संयम त्यांनी दाखवला. असा त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच ठिकाणी हनुमंतांनी संयम दाखवलेला आहे. काही संकट आली ती बोलून भागवली, शक्ती त्यांनी वापरलीच नाही, संयमाचा उपयोग केला. अशा धीरोदात्त हनुमंताला आपण नमन करूया. तेव्हा अशी आहे या हनुमंत जन्माची कथा. तेव्हा प्रभू रामचंद्राचा सेवक रामभक्त हनुमान मारुती राया यांना आपण सुद्धा वंदन करूया. तेव्हा रामकृष्ण हरिमाऊली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. जय हनुमान जी की जय.